नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पाहू शकता नवीन तिसरी कर्जमाफी यादी आलेली आहे. अँड ही यादी तुम्ही CSC केंद्रावर किंवा तुमच्या बँकेमध्ये पाहू शकता. मोबाईलवर तर तुम्हाला काही पाहता येणार नाही. सो आपल्याला बघा, आपल्याला या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विशिष्ट क्रमांक, देन पूर्ण नाव आपल्याला पाहायला मिळेल, आधार क्रमांक, बँक नाव, देन शाखा, नंतर आपल्याला कर्ज खाते क्रमांक. इथे आता प्रायव्हसीच्या अनुषंगाने आपण हाईड केलेलं आहे थोडं. बाकी थकबाकी रक्कम किती जमा आहे, तर इथे पाहू शकता तुम्ही 2 लाखाच्या आसपास तुमची कर्जमाफी झालेली आहे. अँड होत आहे, तिसरी यादी आलेली आहे. लवकरच चौथी पाचवी पण येईल. 1,89,000 पाहू शकता इथे एका शेतकऱ्याचं कर्ज आहे. अँड हे पूर्ण माफ झालेलं आहे, परंतु आता सध्याच्याला माफ झालेलं नाही. यासाठी बघा, तुम्हाला इथे बघा, इथे यांनी सूचना केलेल्या आहेत. सुलभ आणि त्वरित आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन खालील कागदपत्रे सोबत आणून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक आणि यादीत तुमच्या नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक, जे की तुम्हाला बघा इथे पाहायला मिळेल. हे बघा, पहिलं विशिष्ट क्रमांक, तर हे तुम्हाला तिथे लागणार आहे. तर KYC झाल्यानंतर तुमचे कर्ज पूर्ण माफ होऊन जाईल. तर ही तिसरी यादी होती. यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे 16-17 लाखच्या आसपास शेतकऱ्यांची नाव किंवा यादीमध्ये नाव आलेले आहेत. बाकीचे पण लवकरच येतील. अँड काही 1-2 लाख शेतकऱ्यांचे त्यांनी राखीव ठेवलेले आहेत, कारण त्यांच्यात काही तांत्रिक अडचणी वगैरे असतील. सो ते पण आपल्याला पुढे चालून पाहायला मिळतील अपडेटमध्ये. तर ही एक अपडेट होती शेतकरी मित्रांनो. जर माहिती आवडली असेल अँड चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर आमच्या गावातील तर याद्या 2-3च आलेल्या आहेत, जे की तुम्ही इथे पाहू शकता. बघा, खालील प्रसिद्ध केलेल्या कर्जमाफी यादीतील शेतकरी आधार प्रमाणीकरण करू शकतात. सर हे शेतकरी आहेत जे की आधार प्रमाणीकरण करू शकतात. अँड 24 तारखेला आलेली ही यादी क्रमांक 2 आहे ही. अँड तिसरी पण आलेली आहे, ते पण आपण थोडक्यात घेऊ. बाकी तुमचं कर्ज माफ झालेलं आहे का, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अँड तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला मोबाईलवर पाहता येणार नाही. ज्यांच्याकडे CSC म्हणजेच आपले सेवा केंद्र आहे, तर त्यांच्याकडे आपल्याला ही PDF पाहायला मिळेल. मोबाईलवर पाहण्याचा तुम्ही व्हिडिओज पाहू नका, कारण बँकेमध्ये किंवा CSC केंद्रावर आपल्याला ही याद्या पाहायला मिळतील. तर भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.